दादा, उद्यापासून तुम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी काही संपर्क झालेला आहे का? एखाद्या मंत्र्यांचा फोन आलेला आहे का? काल तुम्ही शंभूराजे देसाई यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटण्यासाठी एक मागणी केली होती आमदारांकडे, तर त्या अनुषंगानं काय झालं? नाही, ते चुकीचा संदेश जाईल. मी मागणी केलेली नाही. त्यांचं म्हणणं होतं मुंबईत करा, मी तिकडं नाही जाऊ शकत मुंबईत. तुम्ही अंतर्वालीत या किंवा उपोषण बसायच्या अगोदर तुम्ही संभाजीनगरला जरी CM साहेबांनी ते आले तरी होईल, परंतु मी 2 दिवसावरती माझं उपोषण आलं आहे. मी माझं ठिकाण नाही सोडू शकत, कारण कुठं बैठका मुंबईत केल्या काय, अंतर्वालीत केल्या काय, संभाजीनगर केल्या काय, जे न्याय द्यायचा आहे ते कुठून देता येतो. जसं मुंबईतच गेले न्याय मिळतो आणि इकडं आले मिळत नाही असं नाही आहे. त्यामुळं इकडं तिकडं जाण्याचं ते बहाणा आहे, थोडक्यात ती बहाणा आहे, ती वेळ काढून न्यायचा विषय. हे आम्ही फार 10-12 महिन्यापासून हे बघतोय. त्यामुळं शंभूराजे साहेबांवरती विश्वास आहे, ते काय करायचं हे करतील बघतील. परंतु आमचं म्हणणं आहे की उद्याचं उपोषण होणार आहे. उद्या उपोषणला प्रशासन भेटीला आलं नाही किंवा सरकार भेटीला आलं नाही म्हणून काय उपोषण थांबणार नाही. उद्या ते उपोषण कठोर सुरू होणार आहे, उद्या 10 वाजल्यापासून सकाळी. पण सरकारला माझी विनंती आहे की जे काय तुम्ही देऊ केलेलं आहे, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीपासून 3ही गॅजेट, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच येते, आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, कारण दोघांचाही व्यवसाय सारखा आहे, दोघांचाही रोटीबिटी व्यवहार होतो आहे, त्यांचं समानता आहे त्यांच्यामध्ये सगळी. त्यामुळं मागेल त्या मराठ्याला ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या आधारावर द्यायचं. त्यासाठी सरकारनं निर्णय करणं गरजेचं आहे. याचबरोबर जे आता भरती सुरू आहे, पोलीस भरती सुरू आहे, अनेक भरत्या सुरू आहेत, त्या भरत्यामध्ये पोरांकडं कुणबी प्रमाणपत्र असूनसुद्धा काही जातीवादी अधिकारी हे जाणून बुजून ओपनचा पर्याय त्यांना द्यायला लागले, त्यांनी लिहून पण घ्यायला लागले त्यांच्याकडून. तसं माझ्याकडं तसे डॉक्युमेंट आलेत, मला वाटतं आता ते वरी येतं अचानक आपलं हे ठरल्यामुळं, की जाणून बुजून लिहून घेतलं जातं त्यांच्याकडून की तुझ्याकडं जरी EC-BCचं जरी असलं प्रमाणपत्र 10% दिलेलं आरक्षणाचं, किंवा कुणबीचं जरी प्रमाणपत्र असलं तरीही तू ओपनमधून घे, नसता तुला मी याच्यातून बाहेर काढत, असे काय अधिकारी म्हणालेत. आणि ते स्वतःच फॉर्म भरायला लागले आणि त्याच्यावरती त्या विद्यार्थ्यांकडून असं लिहून घ्यायला लागलेत की माझ्याकडं त्याची व्हॅलिडिटी नाही आहे किंवा अमुक नाही आहे, तोपर्यंत मी ओपनमध्ये जातो आहे, असं त्याच्याकडून ते फॉर्मवर ते अधिकारीच लिहितो, फक्त सही याच्याकडून घ्यायला लागले. म्हणजे त्याला जरी जायचं नसलं ओपनमध्ये तरी ढकलायला लागले, त्याच्याकडं प्रमाणपत्र असूनसुद्धा. माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही EWSचा, EC-BCचा, कुणबीचा म्हणजे OBCचा ऑप्शन ठेवा, त्याच्याकडं जे असेल त्यानुसार त्याला ती संधी द्यावी, हे माझं म्हणणं आहे. आणि ते त्यांनी ऐकावं, कारण मराठ्यांच्या हजारो पोरांचं आता या भरतीमध्ये वाटोळं व्हायला लागले. काही SP जाणून बुजून तसं करायला लागलेत. बरेचसे प्रकार तसे झालेत. हिंगोलीसुद्धा तसा प्रकार झाला आहे की ज्या विद्यार्थ्यांना त्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, EC-BCचं सुद्धा आहे, तरीही त्याला ओपनमध्ये ढकललं गेलं आहे, त्याच्याकडून तसं लिहून घेतलं आहे. आणि मग अधिकारी सांगतात किंवा मंत्री आमदार सांगतात की त्यांनीच लिहून दिलं आहे मी ओपनमध्ये जातो आहे म्हणून. तुम्ही हे असे डाव करू नका मराठ्यांशी. तुम्हाला जरी कोणाला वाचवायचं असेल, तुम्हाला कोणाला मोठं करायचं असेल तुम्ही करा, याचा अर्थ मराठ्यांच्या विद्यार्थ्यावर तुम्ही अन्याय करताय असं अजिबात करू नका. त्याच्याकडे नसलच व्हॅलिडिटी, त्याच्याकडे जर पुरावा असेल तर तुम्ही आत ठेवा ना, 1 महिन्याच्या म्हणजे 3ऱ्या राऊंडपर्यंत द्या. म्हणजे शाळेत शिकताना विद्यार्थी असो त्यालाही तसंच आहे, कॉलेजमध्ये शिकताना असो तसंच करायला लागले सरकार. पोलीस भरती असो किंवा अनेक काही असो, इंजिनिअरिंग असो, तुम्ही मेडिकलचे असो, जे ॲडमिशन नीटचे आहेत आता, हे जे आहे ना याच्यामध्ये सर्रास त्यांनी ते सुरू केले. त्यापेक्षा तुम्ही आता EC-BC आरक्षण दिलंयच ना, तर तुम्ही ऑप्शन ठेवा ना की तुला 1 महिन्याच्या आत जे द्या म्हणताय 3 राऊंडच्या आत, तू 6 महिन्याच्या आत आणून दे. 6 महिने मुदत करा ना त्याची. मग कुणबी असेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर त्याला सांगा 6 महिन्याच्या आत तू दे, पर्याय ठेवा ना त्याला. किंवा EWSमधून असतील तर त्याला पर्याय ठेवा, तू 6 महिन्याच्या आत दे म्हणून. तुम्ही हे न करता डायरेक्ट बाहेर काढायला, ओपनमध्ये ढकलायला त्यांना, म्हणजे त्यांची क्वालिटी असूनही ही त्यांच्यावरती अन्याय होतो. हे करू नका. आणि हे तातडीनं याच्यात आजच्याच मुख्यमंत्री साहेबानं, गृहमंत्री साहेबांनी तातडीनं बदल करा, त्यांना ते ऑप्शन खुले करा. तिसरं असं आहे की मुलींना तुम्ही मोफत शिक्षण केले, तिथं त्यांना अडचणी आहेत. मोफत केलं आहे ना सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांचं, तर मग अटी शर्ती कशाला पाहिजे तुम्हाला व्हॅलिडिटी? मोफतच केलं आहे ना.
तर तुम्ही त्याचं 8 ते ठेवूच नका. मुलगी ही प्रत्येकाची, जसं तुम्ही आता म्हणताय लाडका भाऊ लाडकी बहीण जे आणले तर 6-6, 5-5 हजारात तुम्ही मतदान विकत घेतल्यासारखं आत्तापासून लोकांना नादी लावायला लागला. म्हणजे तुम्ही असलं देऊन मराठ्यांना किंवा धनगरांना 12 बोलते जाणारना हे असलं काहीतरी आम्हीच दाखवून आरक्षणापासून बाजूला ढकलायला लागलात का? मुस्लिमांना बाजूला ढकलायलात का? नादी लावायलात का त्यांची लाईन लावून? हे असं करण्यापेक्षा त्या मुलींना मोफत शिक्षण केलं ना तुम्ही, इकडे तिकडे पैसे नसूच तर त्यांच्या मुली शिकू द्या, तिचं आयुष्याचं कल्याण होईल. ते मोफत शिक्षण केलं 8 ते हटून टाका सगळ्या, आणि मोफत शिक्षण तर मोफत करून टाका ना 100%. एकदा वाशीत एक बोलायचं, इकडं आल्यावर एक बोलायचं. वाशीत आणखीन एक चौथी गोष्ट सांगतो, तुम्ही सांगितलं होतं की आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीच्या सगळ्या सवलती बाकीच्या विद्यार्थ्यांना लावल्या जातील. का लावल्या नाही रे बाबा होत्या? काय ॲडमिशनचं तुम्ही 100% फीस घ्यायला लागलात? आरक्षण मिळेपर्यंत द्या ना ते. आता ECBCचं तर प्रमाणपत्राचा घोळ तुम्हीच घातला आहे, त्याला पोरांनी काय करावं? तुम्हीच आत्ता नवीन अध्यादेश काढला की जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं करा. झालं ना पोरांची फजिती, तुमच्याचमुळं वाटलं व्हायला लागले. मग तुमचे अधिकारी काय म्हणायला लागलेत? शासनानं नवीन काढलेल्या सुधारित अध्यादेशानुसार आपण प्रमाणपत्र काढा, आता त्याला वेळ लागेल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नोकरीत केलं वाटलं त्यांचं, दिलं कशाला ECBC मग तुम्ही ते? म्हणजे तुमच्या हातानं तुम्ही वाटोळं करायला लागलात आणि परत म्हणतात आम्ही देऊन आमच्यावर लोक नाराज कसे आहेत. याचे कारण आहेत. या प्रेसच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सावध करायला लागलो. याच्यामुळं लोक नाराज आहेत. मुलीला मोफत शिक्षण केलं ते करा. तुम्ही जे सवलती लागू करा म्हणला होतात ओबीसीच्या, त्या लागू करा ना. येईपर्यंत समाज कसा नाराज नाही होणार? तुम्ही देत नाहीत, नुसतं बोलताय. आणि ते पोरांना त्यांच्याकडे जे पुरावे त्या पुराव्याच्या आधारावर सध्या त्यांना घ्या, त्याला सांगा की तू व्हॅलिडिटीसह 6 महिन्याच्या आत आणून दे. निवडणुकीत चालतं तुम्हाला 6-6 महिने द्यायला, कारण तिथं तुमचं हित असतं, इथं गोरगरिबांचं हित आहे. म्हणून तुम्ही तसं करायला. कारण EWSसुद्धा सुरू ठेवा, कारण EWS तुम्ही बंद करू नका. कारण ECBC मराठ्याला मान्यच नव्हतं. तुम्ही घेण्या देण्याचे ते दिले आणि ते EWS बंद केले. या सरकारच्या असल्या गलथान कारभारामुळं EWS बंद झालेलं आहे. तुम्ही ह्यो मराठ्यांच्या पोरावर राज्यासह केंद्रात अन्याय करू नका. तुम्ही EWS पुन्हा चालू ठेवा. म्हणजे पोरांना ऑप्शन ठेवा. त्याला EWS घ्यायचा असला घेईल, त्याला ECBCतून घ्यायचा असला घेईल, त्याला कुणबीमधून घ्यायचं असलं प्रमाणपत्र तर तोर घेईल, नसन घ्यायचं तर ते त्याचं ठरवून ओपनमध्ये घ्यायचं का कुठं घ्यायचं. तुम्ही जबरदस्ती करून त्याला ओपनमध्ये ढकलू नका. म्हणजे पाटील, एकीकडे सरकार तुम्हाला आश्वासन देते, दुसरीकडे मराठा समाजाला प्रमाणपत्र देत आहे, मात्र त्याच प्रमाणपत्र घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाकारते असं तुम्हाला म्हणायचं? मी काल बी दाखवलं, आज दाखवलं असतं, पण हिंगोलीचे पोरं गेलेत. काल परभणीचं दाखवलं मी की त्यांच्याकडे प्रमाणपत्र असून सुद्धा त्यांना ओपनमध्ये लिहून घेतले की व्हॅलिडिटी नाही किंवा तुझं प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जातोय, असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. तो पोरगा मग तुम्हाला जायचंच नाही ओपनमध्ये, माझ्याकडे कोणबी प्रमाणपत्र आहे, पण ते लिहून घ्यायलेत. मग ते म्हणते ते रिजेक्ट करीन तुला. त्या पोराने सांगितलं, धमकी दिली, हाय करीत ते गेलं वाटत नाही ना, आत्ता आलं होतं हिंगोलीचं. त्याने सांगितलं की मला म्हणले, मग मी गेलो म्हणे, शेवटी नोकरी आहे म्हणून मी ओपनमध्ये गेलो. मग काय करू म्हणे, रिजेक्ट करीन म्हणल्यावर. कारण ते असं टाईट कपडे ते घातलेले, ते SP कोण असते तिथं ग्राउंडला, त्याला ते म्हणे घाबरतात. मग पोरं, नवीन पोरं, मी घाबरलो म्हणे त्यांना. म्हणजेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून जाऊ द्यायचं नाही असा प्लॅन 100% तुम्ही म्हणताय ते खरं. समाजाला ते पटायला लागलं आता. यांनी एक तर ECBC आरक्षण देऊन मराठ्यांचं EWS रद्द केलं, तिथं मराठ्यांचं सरकारनं वाटोळं केलं. आणि आता ओबीसीतून दिलंय ECBCचं, ते प्रमाणपत्र असतानाही जाऊ द्याय ना, त्यांनीच दिलंय ना. मग जर वेळ लागत असला पोराला ते काढायला तर द्यावा ना 6 महिन्याची मुदत. तिसरं, कुणबी प्रमाणपत्र नोंदीसह मिळाले ते असून सुद्धा हे ओबीसी मराठ्यांचे पोरं ओबीसी जाऊ द्यायनात. हे सरकार मुद्दाम मराठ्यांचा घात करायला लागले. त्या तिन्हीला सरकारच जबाबदार आहे. EWS घातलं सरकारनंच घातले, ECBCतून फायदा होणार सरकारमुळेच व्हाय नाही, आणि कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे मराठ्यांच्या पोराला ओबीसीतून नोकरीला जाऊ द्यायचं नाही, शिक्षणात जाऊ द्यायचं नाही, मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये जाऊ द्यायचं नाही, नीटमध्ये जाऊ द्यायचं नाही. पोरांचा मुद्दाम मराठ्यांचं वाटोळं कसं होईन एक खेळ मांडलाय. आणि पुन्हा सांगतात, आम्ही आरक्षण दिलेलं असताना समाजाचा रोष आमच्यावर कशामुळे, तर याच्यामुळे. मोफत शिक्षण केलं मुलीला, ते बी सगळं अर्धवट ठेवलंय. ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू म्हणलं, तुम्ही शासन निर्णय केलाय त्या दिवशी वाशीमध्येच. मग ही फसवणूक का? हे सगळं लागू करा. कारण मी हे उपोषणात उद्यापासून घेणार आहे. आज जर तुम्ही सुधारणा केली तर ठीक. हां, एक मात्र खरं आहे, सरकारला सांगतो, एक खरं आहे की ज्यावेळेस मी काल सांगितलं की तिन्ही ऑप्शन ठेवा, तर बीडच्या SP साहेबाचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी प्रेस नोट काढली की ऑप्शन 3 आहेत, ज्यांच्याकडे जे असेल त्यांनी मी कायदेशीर करणार. कारण असे अधिकारी असावेत, त्यांनी असावेत म्हणून त्यांनी ते ECBCचा ऑप्शन ठेवला आहे, EWSचा ठेवला आहे,
आणि कुणबीचा पण ठेवला नसेल तर तो ओपनमध्ये जाणारच आहे ना, ते आम्हालाही मान्य आहे. असे बाकीचे SP का जातीवाद करतात का? गृहमंत्र्यांनी सांगितलं तू असं करून घे म्हणून, मराठ्याच्या पोराला OBC प्रमाणपत्र असून बी जाऊ देऊ नको. ह्यो अन्याय मी नाही खपून घेऊ शकत. आमच्या समोर 350 पोरं बाहेर निघालेत असं त्या पोरांचं म्हणणं आहे. असं आहे, अशा पद्धतीची जागा 37 का काय येतच, पण 350 पोरं त्यांनी बाहेर काढलेत प्रमाणपत्र असून. चल तो बाहेर ओपनमध्ये जाणार, रिजेक्ट करतो, लगेच ढकलून द्यायचं पुढं. मग त्याला भीती वाटते नोकरी हातची चालली, ते ओपनमध्ये चाललंय त्याच्याकडे प्रमाणपत्र असून. हे कोणता गृहमंत्र्याचा डाव आहे? असलं मराठ्यांशी वागू नका, ही विनंती आहे माझी तुम्हाला. परत म्हणू नका बोलायला लागला, कारण मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झालेलं मी नाही सहन करू शकत. चल, धन्यवाद. भाजपचे एक आमदार आहे अमित साटम, त्यांनी असं म्हटलं की मनोज जरांगे पाटील शरद पवारांच्या नादीला लागून भरकटले आणि त्यानंतर अगोदर जे जरांगे पाटलांना समर्थन मिळत होतं तेही लोक आता त्यांच्यापासून दुरावत चाललेले आहे. कपटी शक्तींच्या संमोहनातून जरांगे पाटलांनी बाहेर पडावं. आता हे खामट कोण आहे नवीनच? अमित साटम. जायतले खामटन खाटन खुटन लय आले जाऊन तिकडे. हे काय 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 याची कोणची शक्ती आणि फिक्ती? तूच नादी लागू नको म्हणा, बाद होशील. तुझ्या संग ती नीट नाही. चला जाऊ तिकडे. असले किती संदर्भात तुम्ही जी भूमिका घेतली तर त्याविरुद्ध आक्रमक होता तर OBC ते सांगलीला पुन्हा महाएल्गार मेळावा घेणार आहे आणि त्या मेळाव्याला छगन भुजबळ, पंकजा मुंडे सर्व OBC नेते येणार. आमचा काय विरोध आहे? प्रत्येकाला लोकशाही अधिकार घेतला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण आम्ही ज्याला बोलतच नाही त्याने आमच्यावरती समाजावरती बोलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. ज्यांचं आम्ही कधी नावच घेत नाहीत त्यांनी बळच विनाकारण भांडण विकत घेऊ नये आणि मराठ्याच्या अंगावर येऊ नये. छगन भुजबळांना आम्ही बघतो, ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते. ज्यांचा OBC आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलतात. ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, ज्यांना धक्काच लागत नाही NT-VJNTला, ते आमच्या विरोधात बोलतात. म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे, विनाकारण मराठ्यांच्या मागं लागण्याचं काम आहे. तुम्हाला धक्का लागला तुमचं तिकडं मागा ना, आहे ते. आमच्या कशाला इकडं हे करता? आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत. मग आता बोलत नसून बळच बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला तरी तुमची किंमत कळायला पाहिजे राव. जे आपण NT-VJNTमध्ये आहे, मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही. छगन भुजबळांना आम्ही बघू, OBCचं मागतो आम्ही, ते बघू. छगन भुजबळची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कोणी? विनाकारणच ना. आता तुमच्या मागणीचं तुम्ही बघा. ज्याचा आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी भांडायले विनाकारण. बरं तुमची किंमत तरी तुम्हाला कळायला पाहिजे राव, की आपली किंमत आहे. ते आपल्याला बोलतच नाहीत, आपण बळच बोलतो. आता सामान्य धनगर बांधवला हे कळतं, यायला उगच भांडण विकत घ्यायले. ते बिचारे इकडून मराठी काहीच बोलणार त्यांना, तरी हे बळच बोलत आहेत त्यांना. तुम्ही मनाने समजून घेतलं पाहिजे की ते आपल्याला विरोधक मानत नाहीत मराठी, आपण बळच त्यांना घाण बोलतो. आम्ही बोलतो छगन भुजबळ उत्तर देतात हे, म्हणजे किती येडं पण आहे. अरे तुम्ही प्रतिष्ठित आहे, तुम्हाला प्रतिष्ठा आहे, तुम्हाला आम्ही बोलतच नाहीत आणि तुम्ही बळच बोलता. आमच्या छगन भुजबळ बोलतात. तो छगन भुजबळचा तो काय संबंध आहे? तो आरक्षण कोणचं, आम्ही मागतो कोणचं, आमचा विषय काय आहे? तुम्ही विनाकारणच मराठ्याला भांडायला निघालात. हे धनगर बांधवाला कळायला लागला आता. हां ठीक आहे, आम्ही जर त्याला उत्तरं दिली असते तर म्हणता आलं असतं, धनगर बांधव हे म्हणलं असतं आमच्या माणसाला बोलायला लागले, माघारी उत्तरं द्यायला लागलेत म्हणून ते बोलत असतील. आज 10 महिने झाला आम्ही त्यांचं नावसुद्धा घेणार, तरी ते नेते आम्हाला बोलत आहेत. मग त्यांचं धनगर बांधवाला वाटतं हे विनाकारण भांडण आहे काय? मग त्यांचंही त्यांना कळायला पाहिजे की चायला आपल्याला हे नाही बोलायचं आपण सुद्धा विनाकारण. काय बोलायचं बळच असं त्यांना थोडंफार तरी मनाला उलसी वाईट वाटलं पाहिजे ना. आपण नाही म्हणत का आपण एखाद्या माणसाला रुसलेल्याला 4-5 वेळेस बोलवतो, बोल ते बोलतच नाही. मग 5 वेळेस माणूस म्हणतो काय बोलायचं तर त्याला ते बोलतच नाही. तसं तुम्हाला उलसी का काही वाटा ना, आम्ही बोलावं तर जाऊन तिकडे कवर बोलायचं आपण. म्हणजे पाटील कोणीतरी ठरवून करते असं तुम्हाला? छगन भुजबळ दुसरं कोण नाही, दुसरा आमचा विरोधकच नाही. छगन भुजबळ एकच छगन भुजबळ. त्याला नाद लागलेला आहे. स्वतःची जात मोठी कर, मोठाल्या OBCतल्या जातीचा उपयोग कर, आमदार त्याचेच कर. बोल ना ST आरक्षणातून म्हणा, बोल जरा किती धनगरांचे तू आमदार केले सांग जरा, तू हे किती केले आत्ता बी तो शिफारशी करून. धनगराचा बद्दल बोल ना काहीतरी, ST आरक्षणात बोल, त्यांच्या आमदार किती करणारे त्याच्याबद्दल बोल, इथून मागं किती करून दाखिले ते सांग, खासदार किती करणारे ते सांग, इथून मागं तो काय केलं नेमकं, जिल्हा परिषदला इथून मागं तो आहे राजकीय करिअरमध्ये तो किती धनगराचे निवडून आणले ते सांग. त्याच्यापेक्षा जास्त त्या महादेव जानकर साहेबांनी निवडून आणले. जे नादी लागत नाही छगन भुजबळचे ते पुढे जातात. महादेव जानकर साहेब त्याच्या नादी नाही लागली. स्वतःचे 2-4 आमदार आहेत, 40-50 नगरसेवक आहेत, स्वतःची ताकद वापरल्यावर असं होतं. मी म्हणतो संधी आहे, धनगर आणि मराठी जर एकत्र आले
तर दोघांच्या जातीचं कल्याण होईल. त्याचं काय नाद लागतं? 10-5 तुमचे आमदार होतील, 10-5 आमचे होतील, 10-5 दुसऱ्या जाती धर्माचे मुस्लिम दलितांचे होतील, सगळ्यांचे थोडे थोडे मिळून 150 होतील. जातीला न्याय मिळेल त्याच्या कुठं नादी लागत बसलात? लागायच्यात लागा, आमच्यात पाडायची ताकद आहे, आम्ही पाडू. नाही तुम्ही एकत्र आले तर आमच्याकडे एकच काम आहे, मग पाडू. चला धन्यवाद. तुम्ही उपोषण सुरू करणार आहे, कशा प्रकारचं उपोषण असणार आहे आणि कुठल्या प्रमुख मागण्यांसाठी उपोषण आहे? उद्याचं उपोषण किती वाजता सुरू होणार आहे आणि कुठल्या प्रमुख मागण्या आहेत? 10 वाजता सुरू होणार आणि मागण्या सरकारला माहिती आहेत. सांगून मग नड दुखाची येळ आली. वरच सांगाव ते मागण्या आहेत त्याच्यात आणि त्या बदलत नाहीत. प्रसाद लाडचा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुमच्याकडून समाजाला न्यायाची अपेक्षा आहे, नेरेटिव्हची नाही. मान्य, हे मान्य. तुम्ही असं बोला, तुम्ही उगाच काही म्हणू नका. कोणचा कोण रोग झाला मला म्हणतात, म्हणजे काय म्हणता रे तुम्ही? देवेंद्र जोशी त्याचा अर्थ तसा आहे का? मला वाटलं वेगळाच मोठा रोग झाला मला काकान मला देऊ. तुम्ही इंग्लिशमध्ये सांगितलं, इंग्लिशचं मग कुठं जमत आहे? हां, त्याच्यामुळे ते तुम्ही असं बोला. काय म्हणले ती? समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, नेरेटिव्हची नाही. लाडसाहेब दिला ना. तुम्ही काल भाऊ दादा म्हणले तर आम्हाला, आम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा वयानं मोठा असताना आम्ही दादा म्हणतो तुम्हाला. दिला ना. न निघणार कधीच मराठ्यांना असं वाटलं होतं आता आरक्षण मिळेल का नाही, ते मिळाले. फक्त फडणवीस साहेबाला एवढं सांगा, खोटे केसेस नका करू, त्या मागं घ्या. काय नेरेटिव्हचा प्रश्नच येत नाही. आम्ही डोक्यावर घेऊन नसतो म्हणलं ना 50-12 तुम्हाला आमची भाषाच कळा ना. आमची भाषाच कळा ना तुम्हाला आम्ही काय म्हणतोय. आमचं 83 क्रमांकाला कुणबी आहे. या राज्यातला कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004चा कायदा सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं केलेला आहे. तो फक्त दुरुस्त करा, जसेल तसा लागू करा. जशा बाकीच्यांच्या जाती आत गेल्या तसेच मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून मराठ्यांना आत घ्या. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत, हे छाती ठोकून सांगा ना तुम्ही. सरकारी नोंदी घ्यावं लागतात म्हणून कशाला तुम्ही उगाच वाद वाढवताय ओबीसीत आणि मराठ्यात? जे खरं आहे ते तर घ्या लाडसाहेब. हैदराबादचं गॅजेट घ्या, सातारा संस्थांचं घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्या, केसेस मागं घ्या. परत याच्यानंतर सांगतो, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले व्हॅलिडिटी काही जातीवादी अधिकाऱ्यांनी थांबवल्यात, त्याला सक्त वॉर्निंग द्यायची सांगा फडणवीस साहेबाला. पटापट व्हॅलिडिटी दे. रेकॉर्ड शोधायचा बंद केला, ते रेकॉर्ड शोधायला लावा. पुन्हा एकदा प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला बेंच द्या सेपरेट. त्यांनी रेकॉर्ड तपासायचा, कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, व्हॅलिडिटी द्यायची. हे सोपं करा. दुसरं सांगतो, ECBCनं जे आरक्षण तुम्ही दिले ते ऑप्शन खुला करा. पोरांकडं ECBCला आता तुम्ही सगळ्याला दिलं आहे मराठ्याला, तर ज्याला ECBCतून घ्यायचं आहे ते घे ना. त्याच्याकडे जर आज प्रमाणपत्र नसलं त्याला 6 महिन्यात आणून द्या म्हणून सांगा. तुम्ही 1 महिन्याची आठ घातली तर 5 महिने मुदत वाढवा. दुसरा पर्याय खुला करा EWSचा. पण EWS तुमच्याचमुळे गेलं. ECBC दिल्यामुळं ते तुम्ही EWS बंद केलं. ते बंद केल्यामुळे पोराला EWSमधूनच जाता येणार आणि ECBCतून जाता येणार. दोन्ही ऑप्शन खुले करा. आणि कुणबी प्रमाणपत्र ज्यांना निघालेत तो OBCचा ऑप्शन खुला ठेवा. तिन्हीतून एक कोणचा घेईल, तिन्ही नसल त्यांनी पूर्तता केली 6 महिन्यात, तो पण मध्ये जाईल. तुम्ही आत्ताच त्याच्यावर डाव कशाला टाकता? व्हॅलिडिटी तुमच्या अधिकारी द्यायनात म्हणून त्याला अडचण आली. हे कामं सांगा ना तुम्ही. दुसरं सांगतो परत, हे 3 झाले. चौथं, मुलीला शिक्षण मोफत केलं, आटीफिटी काढा. तिथं काय व्हॅलिडिटी पाहिजे तुम्हाला? मुलगी ही मुलगी सगळ्या राज्याची, सगळ्या जाती धर्माची. आपलं काय ठरलं होतं? मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण आम्ही करतोय. त्याचबरोबर मी सांगितलं की इतर धर्माच्या सुद्धा सगळ्यांना करा. तुम्ही सांगितलं ठीक आहे, सगळ्या राज्यातल्या मुलींना मोफत शिक्षण करू. मग आठ काय ठेवता? द्या ना मोफत. मोठं मन होईल ना सगळ्या मुलींना, त्या विद्यार्थ्यांना असं वाटेल ना की सरकारनं मोफत शिक्षण केलं, आठ नाही ठेवली. डायरेक्ट देऊन टाका ना. तिथं कशाला ती आठ घातली? ते हे चौथं काम आहे. तुम्ही असे जे घोटाळे घालून ठेवलेत ना बरेच, हे बंद करा. लाडसाहेब धन्यवाद, एवढं करा. वाघ नखे मोठा सोहळा पार पडला साताऱ्यामध्ये. नाही, चांगलं काम आहे. शेवटी हे बघा, राजे हे देशाचे दैवत आहे. आनंदाचीच गोष्ट आहे. जे काय आणताल विरोधच करावा असं काय नाही. जिथं करायचं तिथं वागणं म्हणजे शान आहे ती. या अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंची रयतेचे राजे होते सगळ्या जाती धर्माचे सुद्धा. वागणं आणले चांगलं आहे. लोक बघायला मी सुद्धा जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.